नमस्कार, मी निकिता A to Z मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सध्या जोरदार गाजतोय आणि या सीझनमध्ये ट्रू जेंटलमॅन अशी पदवी मिळवणारा एकमेव म्हणजे आयुष संजीव. पण सगळ्यांना एका गोष्टीची खंत आहे की आयुष सध्या घराच्या बाहेर आलाय. काय सांगशील? तुला त्या गोष्टीची खंत आहे का? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच यार, ट्रू जेंटलमॅन बोलल्याबद्दल. हे कमवायला खूप मेहनत लागते आणि खूप पेशन्स लागतो जो माझ्यात होता, आणि त्यामुळे हे बरंच ऐकायला मिळतंय मला. आणि माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कदाचित मी ज्या वेने विचार करतो त्या वेने जे नशिबात असतं ते घडतं, त्यामुळे जे नशिबात होतं ते घडलं. पण ज्या लोकांनी मला प्रेम दिलं, ज्या लोकांनी सपोर्ट दिला, ज्या लोकांनी वोट केला, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी हे त्यांच्यासाठी असं असेल की यार लवकर बाहेर आलो. पण मी तर एक्सेप्ट केलंय की जे होणार होतं ते होतं आणि ते झालं. बिग बॉसच्या घरात जेव्हा जायचं ठरलं तेव्हा आयुषचा स्वभाव सर्वांना ऑलरेडी माहिती होता, बऱ्याच लोकांना. पण तू असं ठरवलेलं का मी जास्त भांडणार नाही किंवा जास्त वाद घालत बसणार नाही कोणाशी? असं काही तू मनात ठरवलं होतंस की तू स्वतः आहेस तसंच खरं वागायचं ठरवलं होतं? काय ठरवलेलं? मी भांडणार नाही किंवा वाद घालणार नाही असं काही असं जेनरिक किंवा असं प्रिसाईज काही नव्हतं ठरवलं. मी पण एक ठरवलं होतं की मी जसा आहे मी तसाच राहीन. मी जसं माझ्या लाईफमध्ये, माझ्या घरी, माझ्या कामात जसं लोकांशी डील करतो किंवा जो माझा अप्रोच असतो, मी घरातही तोच ठेवीन. कारण हा रियालिटी शो आहे, इथे रिअल राहणं गरजेचं आहे. जर आपण रिअल राहिलो तर आपण वेगळे दिसू. जेव्हा तुला कळलं की तुला बिग बॉसच्या घरात जायचंय, पहिला थॉट तुझ्या मनात काय आलेला की मला हे करायचं किंवा असं काही पर्टिक्युलर गोष्टी करायच्यात? पहिला थॉट हा आला की आता मी फेमस होईन, मला पूर्ण महाराष्ट्र ओळखेल. हा माझा एकदम जेन्युअन पहिला थॉट होता. म्हणजे दुसरा, मी उगाच त्याला खोटं काहीतरी हे नाही करणार की माझं अरे स्वप्न पूर्ण होतंय किंवा असा काहीतरी थॉट होता. पण हे सगळ्यांचं स्वप्न असतं. पण पहिला थॉट जो येतो ना तो हा होता की ओ, आता पूर्ण महाराष्ट्र आपल्याला बघणार आहे आणि आपण आता होतो त्याच्याहून जास्त फेमस होणार आहे. सो मी, पण माझा जो थॉट होता का करतोय वाला, तो हा होता की यार मला माझी पर्सनॅलिटी व्हॅलिडेट करायची होती. मला माझी खरी पर्सनॅलिटी लोकांना दाखवायची होती. कारण ह्याच्या आधी सगळ्यांनी कॅरेक्टर्स पाहिले होते, आयुष नव्हता पाहिला. सो आता हा आहे आयुष. बऱ्याचदा कलाकारांना त्यांचे तू जसं म्हणाला की व्हॅलिड म्हणजे जिथे ओळख मिळत नसते. तू मायमिंग करतोस, तू नाटक करतोस, त्यानंतर पलीकडे तू सिरियल सुद्धा करतो. कुठेतरी रील स्टार किंवा ह्यांच्यामुळे हे कुठेतरी कलाकारांना त्यांची खरी ओळख मिळत नाही असं तुला वाटतं का? मला अजिबात असं वाटत नाही. आधी जेव्हा सिनेमा होता, त्याच्यानंतर टेलिव्हिजन आलं, त्याच्यानंतर युट्यूब आलं. सो हे फक्त डिफरंट फॉर्म ऑफ प्रेझेंटेशन आहे. प्रत्येक गोष्ट करायला कला लागते, प्रत्येक गोष्ट करायला पेशन्स लागतो, हार्डवर्क लागतं. त्यामुळे ते त्यांच्या जागी बरोबर आहेत, आपण आपल्या जागी बरोबर आहोत. जर मी रील केली आणि त्यांनी जर टेलिव्हिजनमध्ये येऊन काम केलं किंवा त्यांनी जर फिल्ममध्ये काम केलं आणि जर ते चांगलं झालं तर ते चांगलं आहे, नाही झालं तर नाही आहे. प्रत्येक काम काम आहे, प्रत्येकाची मेहनत मेहनत आहे. जिथे ज्याला फेम मिळते त्याला मिळतंय. आज मला स्टेजवर काम करून मिळते तर स्टेजवर मिळते. तिकडे जो मुलगा रील बनवतो त्याला पण तेवढीच मेहनत लागते. तो पण विचार करतोय, तो पण लोकेशन ठरवतो, सगळं तोच करतो, डिरेक्ट पण तोच करतो, म्युझिक एडिट तोच करतो. सो प्रत्येक गोष्ट इक्वल आहे. प्रत्येक, इट इज जस्ट अ पोर्टल. पोर्टल वेगळं आहे, स्टेजवर माध्यम वेगळं आहे आणि मेहनत तेवढीच आहे, कला तेवढीच लागते. त्यामुळे मला कुठलंही असं वर किंवा खाली वाटत नाही. फिल्म बनवायला जेवढी मेहनत लागते तेवढीच नाटक बसवायला लागते, तेवढीच एक टेलिव्हिजन शो करायला लागते. आणि आता हे नवीन नवीन जे माध्यम आहेत, आजकाल व्हर्टिकल फिल्म्स यायला लागलेत, रीलच्या माध्यमात वेब सिरीज यायला लागले. सो तेही ग्रो होत आहेत, सगळे पॅरलली ग्रो होत आहेत. व्ह्युअर्स ग्रो होत आहेत, तसेच क्रिएटर्स पण ग्रो होत आहेत. आणि बिग बॉस मराठीचा 6वा सीझन जसं मी म्हणाले की गाजतोच आहे. पण या सीझनमध्ये डबल इव्हिक्शन पार पडलं आणि त्यात तू आणि करण दोघेही असे एक तगडे खेळाडू आम्हाला वाटत आणि दोघांची मैत्री सुद्धा घराच्या आत चांगली दिसत होती आणि बाहेर सुद्धा जशी राहणार तशी आम्हाला करण म्हणाला. सो तुम्ही दोघं एकत्र येणं तुम्हाला हे एक्सपेक्टेड होतं का दोघांना सुद्धा? अजिबात असं एक्सपेक्टेड नव्हतं. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही फिनाले नंतर दोघं एकत्र घरी जाऊ, कारण आम्ही दोघेही ठाण्यात राहतो. सो आम्ही ते विचार केला होता की एका गाडीतनं आपण ठाण्यात जाऊ, डिक्कीत ट्रॉफी ठेवू आणि कोणीतरी ठेवू, ट्रॉफी ठाण्यात घेऊन येऊ. पण त्यातलं अर्धच खरं झालं. आम्ही फक्त एका गाडीतनं ठाण्यात आलो, ट्रॉफी नाही आणली. सो हे कुठेतरी मला माझ्या बाबत असं वाटत होतं की यार मी कमी दिसतोय, मी आजारी आहे, मी टास्क खेळत नाही. पण करणच्या बाबत मला ते नाही पटलं. मला असं हवं होतं की यार करण अजून पाहिजे, कारण टॉप 5 मध्ये पाहिजे, करण जिंकला पाहिजे. कारण तो खरंच खूप स्ट्रॉंग प्लेअर होता, खूप हुशार प्लेअर होता. सो माझ्या बाबत माझ्यात एक एक्सेप्टन्स होता. पण करणच्या बाबत मी जरा शॉक होतो. आता मी तुला पदार्थांची नावं सांगणार आहे. तू घरातल्या मेंबर्सना डिस्क्राईब करायचं कोण कसं आहे. हो, हो. तिखट मिरची कोण आहे? तिखट मिरची तन्वी आहे. साखर कोण आहे? गोड आहे, सगळ्यांशी गोड वा. प्राजक्ता.
आणि मी पण यार स्वीट. नारळ कोण आहे आतून कठोर आहे पण बाहेरून कठोर आहे पण आतून छान गोड आहे असं. असं कोणी नाहीये, उलटे आहेत सगळे. आतून कठोर आणि बाहेरून गोड दाखवतात. असे बरेच आहेत. विशाल आहे, राकेश आहे, दीपाली मॅम आहे. सो ही लोक आहेत जे आतून त्यांचा असा गेम आहे पण ते बाहेरून सॉफ्टवेअर दाखवतात स्वतःला. तेल कोण आहे आगीत तेल ओतण्याचं काम भांडण लावण्याचं काम कोण करतं? एक तर प्रभू आहे फॉर शुअर आणि इवन दीपाली मॅम. तेल हा म्हणजे इकडचं तिकडे काहीतरी करणार आणि मग ते काहीतरी ऐकणार वेगळं आणि त्यातनं काहीतरी एक शब्द येणार त्याने ट्रिगर होणार आणि मग होणार भांडण. आणि इवन राखी पण यार, राखी तर जेमिनी रिफाईंड ऑइलचा डब्बा आहे. मीठ कोण आहे चव आणते पदार्थांना अशी व्यक्ती कोण आहे सगळं म्हणजे सगळ्यांची छान वागणार असं कोण? अं, सागर दादा आहे. म्हणजे तो मला मीठ वाटतं कारण त्याचं सगळ्यांशी चांगलं पटतं. तो भांडतोही सगळ्यांशी आणि सगळ्यांशी चांगलंही बोलतो, त्यामुळे सागर दादा मीठ आहे. आणि पाणी कोण आहे सर्वांमध्ये समरस होणारा सर्वांना सामावून घेणारा असं कोण आहे? सर्वांना असं कोणी नाही ऍक्च्युली, पण त्यातल्या त्यात पाण्याच्या जवळ सचिनजी आहेत. कारण त्यांचा एक खरेपणा आहे, त्यांचा एक स्वभाव आहे, ते खरंच जेन्युन आहेत आणि त्यांचे नाही होणार कोणाशी वाद, आणि झाले तरी ते तितक्या तेवढ्या पुरतं असतील. बिग बॉसच्या घरात प्रत्येक म्हणजे एविक्टेड कंटेस्टंटची एक कंप्लेंट असते की आम्ही 24 तास वागतो आणि 1 तास दाखवलं जातं ते बऱ्याचपैकी वेगळं दाखवलं जातो. तू सध्या 2 दिवस आहे सो तू स्वतःचे एपिसोड पाहिलेत का तुला असं काही वाटलं का मी असं वागलो नव्हतं पण हे असं दाखवण्यात आलंय सो अशी काही तुझी कंप्लेंट आहे काय? बघ मला असं वाटतं की जर तू 24 तास आता याला कसं पुट करू, जर तुझी एक पर्सनॅलिटी आहे, जर तू 24 तास तशीच वागलीस तर त्यातला जो 1 तास येईल ती तुझीच पर्सनॅलिटी बाहेर येईल ना. म्हणजे माझं म्हणणं आहे की जर तुम्ही 24 तासात अख्खा टाइम तुमची फॉर एक्झाम्पल येल्लो कलरची पर्सनॅलिटी आणि तुम्ही येल्लोच वागताय तर 1-1.5 तास पण येल्लोच येणार. त्यामुळे माझी काही कंप्लेंट नाहीये. बिग बॉसचे जे एडिटर आहेत ते क्रिएटर आहेत त्यांना बरोबर कळतं काय दाखवायचं काय नाही. सो काही गोष्टी तर नाही दाखवत. माझ्या पण कित्येक गोष्टी नाही दिसल्यात. पण ते त्यांच्यावर आहे यार, ते लोक एवढी वर्ष शो करतात त्यांना माहितीये काय दाखवायचं काय नाही, ऑडियन्सला काय आवडतं काय नाही. सो आपण त्यांना नाही शिकवू शकत किंवा आपण कंप्लेंट नाही करू शकत काय दाखवायचं काय नाही. ते आपला कॉल नाही, तो त्यांचा कॉल आहे. त्यांना माहितीये काय दाखवायचं. आपण फक्त आपल्या हातात काय आहे की आपण आपली पर्सनॅलिटी, आपण आपला जो काही त्यांचा गेम आहे तो आपण सातत्याने करत राहावं. त्यांना जेव्हा वाटतंय ते दाखवतील, त्यांना जेव्हा नाही वाटत ते नाही दाखवणार. आज घराबाहेर आहे आयुष एक बेस्ट मोमेंट आणि एक बॅड मोमेंट बिग बॉसच्या घरातील. बेस्ट मुवमेंट माझा ऋतिक रोशनवाला डे होता, ज्या दिवशी मी परफॉर्म केलं होतं. आणि जेव्हा जेव्हा मी स्टेजवर असतो तेव्हा माझ्या एक फ्लो स्टेटमध्ये मी असतो, तेव्हा मी खूप लाईट फील होतो. वजन माझं कमी होतं असं पायातलं आणि मी हवेत उडत असतो जेव्हा जेव्हा मी स्टेजवर असतो. फ्लो स्टेट म्हणतो आपण. एक आर्टिस्टचा एक फ्लो स्टेट येतो जो माझा स्टेजवर येतो, जो माझा कॅमेरा समोर शूट करताना येतो. आणि त्या स्टेटला मी गेलो होतो अचानक आणि ते खूपच रिलिव्हिंग होतं मला. मग त्या दिवशी खूप मस्त झोप लागली. आणि वर्स्ट त्यानंतरच असं वाटतं नजर लागली खूप लोकांची आणि जी काय माझी तब्येत खराब झाली. सो तो डे 1 जो होता तब्येत खराब होण्याचा तो माझा वर्स्ट डे होता. काय सांगशील तुझ्या चाहत्यांना? यार मी मला सगळ्यांना एक अशी टाईट हक द्यायची आहे. कारण ना मी इतकं प्रेम मिळेल असं एक्सपेक्ट केलं नव्हतं. म्हणजे मला आल्यावर बाहेर काल कळलं की पोस्टर्स लागलेत यार. लोकांनी असे फोन डबल टिबल घेऊन घेऊन नंबर टाकून ह्याचे त्याचे मित्रांचे फोन घेऊन वोट केलंय. इतकं प्रेम मिळालंय म्हणजे ह्याच्या 10% प्रेम पण मी विचार करून गेलो नव्हतं की असं होईल. आणि त्यात काल आल्यावर मी फोटो पोस्ट केला त्यावर प्रत्येक जण स्वतःचा मुलगा स्वतःचा भाऊ असल्यासारखी काळजी दाखवतात की अरे कसा आहेस, बरं वाटतंय का. आणि ही जी काळजी हे जे प्रेम मिळतंय यासाठी सगळ्यांना अशी घट्ट मिठी आणि खूप 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 प्रेम. असंच प्रेम तुला चाहत्यांकडून पुढे सुद्धा मिळत राहू. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.